जय येडामाय. नमस्कार मित्रांनो, मी येडेश्वरी देवस्थान मोहोळ येथील येडेश्वरी देवीचा छोटासा सेवक तुम्हा सर्वांचे आपल्या येडेश्वरी मंदिर मोहोळ या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण यात्रा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो आहे चैत्र यात्रा स्पेशल 2026. श्री येडेश्वरी देवीचा चुना वेचण्याचा दिवस नेमका यावर्षी कोणता आहे, पौर्णिमेचा उपवास कोणत्या दिवशी धरायचा याबाबत आज आपण सविस्तरपणे बोलणार आहोत. पण तत्पूर्वी माझी सर्व येडेश्वरी भक्तांना कळकळीची विनंती आहे की ज्या पण अजून कुण्या भक्तांनी आपल्या येडेश्वरी मंदिर मोहोळ या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी अगदी उजव्या हाताला लाल सबस्क्राईबचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करून बेल आयकॉन क्लिक करायचे आहे. म्हणजे इथून पुढं आपण आध्यात्मिक माहितीचे किंवा येडेश्वरी देवी तुळजाभवानी मातेचे आपण माहितीचे ज्यावेळेस व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करू ते सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतील आणि आध्यात्मिक माहितीमध्ये तुमच्या अजून भर पडेल हाच आपला शुद्ध उद्देश आहे. त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्वतः पाहून सर्व देवींच्या भक्तांपर्यंत व्हॉट्सॲप ग्रुपला असेल किंवा आध्यात्मिक चॅनलवर असेल किंवा तुमचे जे काही ग्रुप्स असतील त्याच्यावर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांच्याही माहितीमध्ये भर पडेल. तर चला आता व्हिडिओला आपण जरा देखील न वेळ वाया घालवता या वर्षीची चैत्र पौर्णिमा ही 2 एप्रिल 2026 वार गुरुवार इथून सुरुवात होते ते मंगळवार 2 एप्रिल 2026 इथपर्यंत चालणार आहे. जवळपास 7 दिवस यात्रा चालेल. तर आता आपण क्रमवार कोणत्या दिवशी कोणता सोहळा येरमाळ्यामध्ये यात्रेचा होणार आहे ते सविस्तरपणे आपण पाहून घेऊया. तर आता सर्वप्रथम यात्रेचा दिवस म्हणजे गुरुवार 2/4/2026 वार गुरुवार या दिवशी चैत्र पौर्णिमा आहे. हा मूळ दिवस आहे. याच दिवशी सर्व येडेश्वरी भक्तांनी पौर्णिमेचा उपवास धरायचा आहे आणि याच दिवशी तुम्ही येरमाळ्यामध्ये गेल्यानंतर याच दिवशी शक्यतो दर्शन घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण दुसऱ्या दिवशी गर्दी खूप असते. तर या दिवशी तुम्ही येरमाळ्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही जे काही निवद नारळ करणार आहात किंवा डोंगराला प्रदक्षिणा मारणार आहात किंवा येडेश्वरी देवीची जी काही सेवा करणार आहात ते तुम्ही शक्यतो याच दिवशी करण्याचा प्रयत्न करा. या दिवशी यात्रेचा मूळ दिवस आहे. याच दिवशी संध्याकाळी ठीक 9 वाजता येडेश्वरी देवीचा महाछबिना निघणार आहे. तो मंदिराला उजवी प्रदक्षिणा मारतो, तर ते देखील बघण्यासारखं आहे. तर या दिवशी तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही या छबिन्याला देखील तुम्ही सामील होऊ शकता किंवा येडेश्वरी देवीचं दर्शन शक्यतो सर्व भक्तांनी गुरुवारीच घ्यायचं आहे. आणि त्यानंतर दर्शन झाल्या झाल्या लगेच तुम्ही आंबराईकडे प्रस्थान करू शकता, कारण दुसऱ्या दिवशी खूप गर्दी असते. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी पौर्णिमेचा उपवास झाल्यानंतर लगेच त्याच्या सकाळ उठून शुक्रवारी 3 तारखेला चुना वेचण्याचा सोहळा असतो. तर त्या दिवशी ठीक 11 वाजता चुन्याच्या रानामध्ये येडेश्वरी देवीची पालखी डोंगरावरून थेट चुन्याच्या रानातून आंबराई बनामध्ये जाऊन प्रस्थान करते. आता तुम्हाला सर्वांना लक्षात आला असेल, गुरुवारी हा चैत्र पौर्णिमेचा दिवस आहे, म्हणजे या दिवशी तुम्ही उपवास धरू शकता, येडेश्वरी देवीची सर्व काही सेवा करू शकता. आणि चुना वेचण्याचा जो दिवस आहे त्याच्या सकाळ उठून आहे, म्हणजे शुक्रवारी आहे, त्या दिवशी 3 तारीख येते. तर या दिवशी ठीक 11 वाजता डोंगरावरून पालखी चुन्याच्या रानातून दुपारी 12 पर्यंत आंबराईच्या डेऱ्यामध्ये येडेश्वरी देवी येऊन विसाव्याला थांबते. याच वेळी तुम्ही सर्वजण येडामाईचे सत्वाचे 5 खडे चुन्याचे वेचून चुन्याच्या रानामध्ये ज्यावेळेस पालखी येते येडेश्वरी मातेची त्यावेळेस तुम्ही ते पालखीवर 5च खडे मानाचे टाकून येडेश्वरी देवीची सेवा सादर करू शकता. आणि माझी सर्व येडेश्वरी भक्तांना कळकळीची अजून एक छोटीशी विनंती आहे, ज्यावेळेस तुम्ही चुन्याचे खडे वेचता आणि पालखीवर अर्पण करता त्यावेळी शक्यतो चुन्याचे खडे हे बारीक बारीक बघून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस आपण येडेश्वरी मातेच्या पालखीवर ते खडे अर्पण करू त्यावेळेस आपल्या खड्यामुळे कुणालाही इजा होणार नाही व कोणतीही दुखापत होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. ती एक प्रथा आहे, एक मान आहे. म्हणून आपण येडेश्वरी देवीच्या सुख सोहळ्यामध्ये आनंदाने सामील व्हावं हेच माझी कळकळीची सर्व येडेश्वरी भक्तांना विनंती आहे.
जर तुम्ही मोठमोठे खडे जर वेचून देवीच्या पालखीवर अर्पण केले आणि तेच खडे जर कुणाच्या डोक्यामध्ये लागले किंवा कुणाला त्या खड्यांमुळे इजा झाली तर उगाच देवीचं आपल्या जे काही पावित्र्य आहे किंवा देवीबद्दल जी काही श्रद्धा आहे त्याला गालबोट लागायला नको, हा आपला शुद्ध उद्देश आहे. त्यामुळे सर्वांनी छोटे छोटे खडे वेचून पालखीवर अर्पण करायचे आहेत आणि साधीभोळी सेवा येडेश्वरी मातेच्या चरणी अर्पण करायची आहे. नक्कीच येडामाई तुमची सेवा मान्य करून तुमचा आनंद केल्याशिवाय राहणार नाही. सर्वप्रथम 3 तारखेला शुक्रवारी डोंगरावरून पालखी निघाल्यानंतर चुन्याच्या रानातून ती राशीकडे जाते आणि आंबराईच्या डेऱ्यामध्ये जाऊन 20व्याला 5 दिवस मुक्कामी असते पालखी. बऱ्याच भाविक भक्तांचे मला फोन येत आहेत की नेमकं चुना वेचण्याचा सोहळा हा शुक्रवारी आहे 3 तारखेला का 2 तारखेला गुरुवारी आहे. तर सर्वांचा डाऊट क्लिअर व्हावा म्हणून मी स्पष्ट भाषेमध्ये सविस्तर हा व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून जे काय तळागाळातील येडेश्वरी देवीचे काही अडाणी भक्त असतील किंवा ज्यांचं काहीही शिक्षण झालेलं नाही, त्यांना पॉम्पलेट वाचता येत नाही किंवा त्यांच्यापर्यंत प्रॉपर माहिती गेलेली नाही, तर त्यांना ऐकून तरी समजेल या शुद्ध उद्देशाने आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तर प्रॉपर सगळ्यांनी लक्षात घ्या, 2 तारखेला गुरुवारी ही फक्त उपवास धरायचा आहे आणि देवदर्शन निवद नारळ तुम्ही करायचा आहे येरमाळ्यामध्ये. आणि चुना वेचण्याचा जो दिवस आहे तो 3 तारखेला शुक्रवारी आहे. त्यानंतर पुढीलही काय काय उत्सव आहेत ते आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया. त्यानंतर शनिवारी 4 तारखेला पशु प्रदर्शन आहे सकाळी 11 वाजता, तर त्याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता. त्यानंतर त्याच्या सकाळ उठून रविवारी 5 एप्रिल 2026 या दिवशी कुस्तीचा फड आहे दुपारी 4 वाजता. त्यानंतर आराध्याची गाणी रात्री 9च्या पुढे सुरू होतील, त्याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता. त्यानंतर सोमवारी 6/4/2026 या दिवशी शोभेची दारू याची आतिषबाजी आहे रात्री 9 वाजता, त्याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता. त्यानंतर 7/4/2026 म्हणजेच 7 एप्रिल 2026 वार मंगळवार या दिवशी आंबील घुगरीचा महाप्रसाद येरमाळ्यामध्ये असतो. दुपारी 4 वाजता आमराई मंदिर पालखीचे येडेश्वरी देवीच्या मंदिराकडे प्रस्थान होणार आहे त्या दिवशी, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. हा यात्रेचा शेवट दिवस असतो. तर या दिवशी सर्व येडेश्वरी भक्त येरमाळ्यामध्ये आनंदाने सामील होतात आणि आंबील घुगरीचा प्रसाद सर्व गुरवदादा जे आहे त्यांच्यातर्फे सर्व भक्तांना आंबील घुगरीचा प्रसाद दिला जातो. ते दुपारी 4 वाजता असतो आणि त्यानंतर पालखी आंबराईतून मंदिराकडे परत रवाना होते. खूप बघण्यासारखा नयनरम्य सोहळा असतो. ज्या भक्तांना चुना वेचायला पहिल्या दिवशी जमत नाही त्या भक्तांनी या सोहळ्यात जरी सामील झालं आंबील घुगरीच्या, तरी देखील त्यांना भरपूर आनंद मिळेल आणि एक मनाला समाधान मिळेल. त्यामुळे आंबील घुगरीचा प्रसाद खायला सर्व भक्तांनी नक्की आवर्जून थांबायचं आहे. ती सेवा कशी असते त्याचा लाभ घ्यायचा आहे. आता आपण चैत्र यात्रेपर्यंत येडेश्वरी भक्तांनी चैत्र यात्रेमध्ये काय काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीची घरच्या घरी सेवा केली पाहिजे किंवा यात्रेला जाताना काय तयारी केली पाहिजे याच्यावर बरेच व्हिडिओ टाकणार आहोत. सर्वांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्व येडेश्वरी भक्तांचे डाऊट्स क्लिअर होऊन येडेश्वरी भक्तांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे, हाच आपला शुद्ध उद्देश आहे. त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करचाल ही अपेक्षा ठेवतो. जय येडेश्वरी, जय येडामाय.